नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुभाष गडाख। आज आपण आपल्या घरच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आलेलो आहे। तर 2025 हे वर्ष डाळिंबातील शेतकऱ्यांसाठी फार खराब चाललेलं आहे। तर खराब याच्यासाठी की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे माल हे खराब झालेले आहेत। बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मालावरती टिपका आलेला आहे। तर टिपका का आलेला आहे याच्या पाठीमागे खूप कारणं आहेत, परंतु एक मेजर कारण आमच्या असं लक्षात येत आहे की ज्या शेतकऱ्यांनी स्प्रे मारले परंतु कव्हरेज व्यवस्थित आलेलं नाही, अशा ठिकाणी डाग जास्त आलेला आहे। तर काटा छाटणी करणं यातील एक प्रमुख कारण होतं आणि झाडाच्या आतल्या बाजूनी स्प्रे जाणं फार गरजेचं होतं। बऱ्याचशा ठिकाणी आम्ही असं बघतो आहे की जिथं ब्लोअरनी स्प्रे केलेले आहेत तिथं जास्त प्रॉब्लेम आलेला आहे। तर तो प्रॉब्लेम कशामुळे आलेला आहे की झाडं जास्त वाकली गेली आणि आतल्या बाजूनी स्प्रे गेले नाही। तर आता आपण आपल्या बागेला ब्लोअरनी स्प्रे मारत नाही, आपले कंटिन्युअस हाताने स्प्रे असतात। बघू शकता आपण हाताने जरी स्प्रे मारतोय तरी आपल्या झाडामध्ये पण खूप खाली वाकलेले आहेत झाडं, परंतु आपण खालच्या बाजूने पण स्प्रे मारतोय झाडाच्या, त्यामुळं फळावरती डाग नाही आहे। आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आतल्या बाजूने स्प्रे केला नाही, त्याच्यामुळं जास्त डाग आलेला आहे। तर याच्यातून एकच शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की स्प्रे मारताना थोडासा झाडाच्या आतल्या बाजूने पण हात फिरवणं गरजेचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे आणि आता काटा छाटणी पण करून घेतलेली आहे आपण। तर स्प्रे व्यवस्थित मारा, डाग येणार नाही। धन्यवाद।